आज मला जेवण बनवायला थोडा उशीर झाला आहे, तर म्हटलं आज आपण जे घरात साहित्य आहे त्याच्यापासून पुलाव बनवूया। तर पुलाव बनवण्यासाठी मी घेतलेले आहे 3 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। तर बघू शकता त्यात 1 चमचा जिरा घातलेला आहे, त्याच्यात 3 वेलची घातल्या छोट्या वेलची आणि तेजपत्ता घातलेला आहे, 1 कढीपत्ता घातलेला आहे। तर छान हे आपण परतवून घ्यायचं आहे, तडका छान झाला पाहिजे। तर हे बघा कांदा घालते, 1 मोठा कांदा घातलेला आहे, तो पण आपण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा जेवढा परतेल तेवढी त्याची टेस्ट छान येते। 2-4 शेंगदाणे घातलेले आहेत, तर ते पण छान भाजून घ्यायचे आपण। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे, जे घरात साहित्य आहे त्याच्यापासूनच मी पुलाव बनवत आहे। तर टोमॅटो सुद्धा पूर्ण नरम होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं आपलं टोमॅटो सुद्धा परतलेला आहे। हिंग घालून घेऊया, हिंग पण घालणं जरुरी आहे। तर बघू शकता नरम झालेला आहे आपले टोमॅटो नरम झाल्यानंतर आपण त्याच्यात आता भाज्या घालून घेणार आहोत। आपल्याकडे ज्या पण भाज्या आहेत त्या सर्व आपण घालायच्या आहेत। तर मी बटाटा कोबी नाही बटाटा फ्लावर आणि वाटाणे घातलेले आहेत। मला गाजर असेल तर छान, फरसबी असेल तर ती सुद्धा घाला। तर हे सर्व साहित्य घालून मी छान परतवून घेत आहे। त्याच्यानंतर मी आलं लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे, ती मी घालत आहे। तर ती पण छान त्याचा वास जाईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। 1 चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि आता आपण घालतोय एव्हरेस्टचा पुलाव मसाला। तर तो हा मोठा चमचा आहे। तर मी पोहे खायचा जो चमचा आहे ते 2 चमचे मी घालणार आहे त्याच्यामध्ये। तर ह्याच्यामध्ये बघा वेलची वगैरे आहे, गरम मसाला अख्खा मसाला सुद्धा त्याच्यामध्ये आहे, म्हणून मी वेगळा गरम मसाला त्याच्यात घालत नाही। तर आता छान हलवून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास थोडंसं तूप अजून घालू शकता। तर मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तांदूळसुद्धा माझे घरातलेच गावचे आहेत, मी बिर्याणीचे तांदूळ घेतले नाही। तुम्हाला हवं असेल तुम्ही बिर्याणीचे तांदूळ वापरू शकता, त्याने दिसायला छान दिसतं। तर हे बघा मिरची आणि आलं वाटून घेतलेलं ते पाणी मी त्याच्यात घातलेलं आहे आणि तांदूळपेक्षा 1.5 वाटी पाणी मी जास्त घातलेलं आहे। हवं असल्यास कुकरमध्ये थोडं कमी पाणी लागतं, टोपात असेल तर आपण आपल्या 2 पेऱ्या इतकं पाणी घालायचं आहे, आपल्या बोटाचा जो पेऱ्या असतो तेवढ्या। मीठ आपण चवीनुसार घातलेलं आहे त्याच्यामध्ये। पुन्हा एकदा 2 चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे। आता आपण कुकर लावून घ्यायचं आहे। 3 शिट्ट्या झाल्यावर आपण आता खोलणार आहोत। तर बघा 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, आपला भात छान असा शिजलेला आहे, बघू शकता मस्त कलर आलेला आहे। तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा मस्त वाटतंय आणि खूप टेस्टी झाला होता बरं का भात। तर जरूर तुम्ही करून बघा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।